की असा कुठलाही पाणबुडीचा प्रकल्प आपल्या राज्याच्या बाहेर जाणार नाही। त्यामुळे महाराष्ट्राला उद्योग प्राधान्य देत आहेत, पसंती देत आहेत। त्यामुळे यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील। हे असं आरोप प्रत्यारोप जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही सत्यता नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। त्याच्यावर मी बोललेलो आहे। त्याच्यावर खरं म्हणजे त्याच्यावर मी बोललो यापूर्वीच की असा कुठलाही पाणबुडीचा प्रकल्प आपल्या राज्याच्या बाहेर जाणार नाही। उलट जे आपण गेल्या वर्षभरामध्ये आज जे MOU साइन केले 1,37,000 कोटीचे, अनेक जे उद्योगपती आहेत त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे। या MOU मधले करारनाम्यातले 80 ते 85% कामं आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलंय आणि आपण त्या उद्योगांना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, त्यांना लागणाऱ्या सवलती आहेत, त्यांना लागणाऱ्या परमिशन्स आहेत, या सर्व देतोय। त्यामुळे महाराष्ट्राला उद्योग प्राधान्य देत आहेत, पसंती देत आहेत। त्यामुळे यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आणि या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल, अशा प्रकारचं प्रयत्न सरकारचा आहे। त्यामुळे हे असं आरोप प्रत्यारोप जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही सत्यता नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। नाही बारे बाबा, त्यांचं समाज कल्याण विभागाशी काही त्यांच्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते समाजाचे अध्यक्ष आहेत, चर्मकार समाजाची त्यांची मोठी संघटना आहे देश पातळीवरची, आणि ते त्यांचे 3-4 जे विषय आहेत ते घेऊन आले होते। त्यामुळे असं कुठली राजकीय भेट नाही। पाऊस कमी झाल्यामुळे 40 गावांना दुष्काळ परिस्थिती ठरवली नाही, त्याच्यानंतर आपण रिजन वाईज जी गावं आहेत, मंडळ वाईज आपण 1221 गावं त्याच्यामध्ये आणखी समाविष्ट केलेली आहेत। त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं आहे आणि बिलकुल त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। त्याचबरोबर अतिवृष्टी, अवकाळी याच्यामध्ये देखील जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे। वेळोवेळी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, त्याला वाऱ्यावर सरकार सोडणार नाही। शिवडी नावाचा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्या उद्घाटनावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। साधारणतः कधीपर्यंत उद्घाटन होऊ शकतं, मुंबईकरांना कधी? शिवडी नावाशेवा हा जो काही अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे देशातला, त्याचं उद्घाटन जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते 12 तारखेला आम्ही निश्चित केलं आहे। त्या प्रधानमंत्री महोदयांकडून वेळ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि हा गेम चेंजर प्रकल्प आहे। जिथे 2 तास लागतात तिथे 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबईतला माणूस अगदी रायगडमध्ये पोहोचेल आणि वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल, आणि अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही लवकरच लोकार्पण करतोय।